मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की भारतीय रेल्वेमध्ये WAP7 ला खऱ्या अर्थाने किंग मानलं जातं. या इंजिनचा तो विशिष्ट आवाज आणि याची प्रचंड ताकद पाहून प्रत्येक रेल्वे प्रेमीचा ऊर अभिमानाने भरून येतो. पण आता हाच किंग एका नव्या अवतारात परतला आहे. एक असं डिझाईन जे हवेलाही चॅलेंज देईल, एक असा लुक जो पाहून तुम्हाला बुलेट ट्रेनची आठवण येईल आणि तीच जुनी ताकद आता एका नवीन स्टाईलमध्ये. आज आपण पाहणार आहोत भारतीय रेल्वेचं सर्वात नवीन आणि सर्वात स्टायलिश इंजिन, द ऑल न्यू एरोडायनॅमिक WAP7. नमस्कार मित्रांनो, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स IM. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही अनेक ठिकाणी या इंजिनचा उल्लेख WAP7 AD असा वाचला असेल. पण या ADचा नक्की अर्थ काय? खूप सोप्या भाषेत सांगायचं तर AD म्हणजे एरोडायनॅमिक डिझाईन. रेल्वेने याला हे नाव दिलंय कारण याचा चेहरा जुन्या इंजिन सारखा सपाट नसून तो विमानासारखा तिरका बनवला आहे. W म्हणजे ब्रॉडगेज, A म्हणजे AC करंट, P म्हणजे पॅसेंजर ट्रेन आणि AD म्हणजे वेगासाठी बनवलेलं खास आधुनिक डिझाईन. सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर आपला हा किंग आता स्पोर्ट्स कारच्या रूपात अवतरला आहे. आता प्रश्न येतो की डिझाईन का बदललं? मित्रांनो, जेव्हा ट्रेन ताशी 130 ते 160 किलोमीटरच्या वेगाने धावते तेव्हा समोरून येणाऱ्या हवेचा खूप मोठा दाब इंजिनवर पडतो. जुन्या सपाट चेहऱ्याच्या इंजिनला ही हवा कापायला खूप जोर लावावा लागायचा. पण हे एरोडायनॅमिक डिझाईन हवेला सहज कापून बाजूला काढतं. यामुळे काय होतं तर पहिला फायदा होतो, इंजिन खूप वेगाने वेग पकडू शकतं. दुसरा आहे विजेची मोठी बचत होते आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे 160 किलोमीटरच्या हाय स्पीडवर सुद्धा हे इंजिन पूर्णपणे स्थिर राहतं. आता मित्रांनो, या लोकोमोटिव्हच्या ताकदीबद्दल बोलायचं तर यात तोच शक्तिशाली 6350 HP चा इंजिन बसवला आहे. याची खरी ताकद आपल्याला पाहायला मिळते अमृत भारत एक्सप्रेस मध्ये. तिथे पुशपुल तंत्रज्ञानासाठी हेच एरोडायनॅमिक WAP7 वापरले जातात. पुढे एक आणि मागे एक इंजिन असल्यामुळे ट्रेनला जबरदस्त पिकअप मिळतो आणि प्रवासाचा वेळ कमी होतो. तर मित्रांनो, तुम्हाला किंगचा हा नवीन WAP7 AD अवतार कसा वाटला? तुम्हाला जुना लुक आवडतो की हा नवीन बुलेट स्टाईल लुक? कमेंट मध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ट्रेन लव्हर्स IM चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका अशा नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.